धावा लागल्या जातात त्या 9. 2 चेंडूमध्ये 9 धावा आलेल्या आहेत. मी म्हणेन पुन्हा एकदा बेस्ट वर्सेस बेस्ट टुर्नामेंट या ठिकाणी. सुंदर फटका आहे मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र इथे थ्रो येईल का आणि यस जितू पाटील यांच्या हातापर्यंत थ्रो आला तोपर्यंत फलंदाज बाद झाले ते म्हणजे अरुण वाडेकर इज गॉन. आय थिंक गरज नव्हती कारण की आपण बघतोय जे बाद झालेले फलंदाज आहेत ते म्हणजे अरुण वाडेकर जे बाद झालेले आहेत. 9 धावा आय थिंक या ठिकाणी 10 धावा आलेल्या आहेत आणि 10 धावा आल्यानंतर सुद्धा अतिघाई आणि संकटात नाही या म्हणीप्रमाणे एक फलंदाज या ठिकाणी गमावला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे संदीप पाटील. संदीप पाटील उंचपुरे फलंदाज आहेत. आपण बघतोय बॉडी लँग्वेज अतिशय चांगली आहे आणि इथे मात्र तब्बल 3 चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. म्हणजे सुरुवात जसं म्हटलं जातं की आगाज आपका अच्छा है तो अंजाम उससे भी अच्छा होगा. इथे आमचे सहकारी आमचे मित्र विशाल पाटील वेलकम म्हणजे मालजीपाडा संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. मालजीपाडा संघाचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो या टुर्नामेंटमध्ये. मोर्चा विकेट. ओ हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळायचा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. ज्या ठिकाणी थर्ड मॅन मध्ये रवी पागी आहेत चेंडूला फील्ड करतील आणि जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत 1 धावेचा वेळ होता. 1 धाव पूर्ण केली गेली. धावफलक पुढे सरकवला गेला तो म्हणजे 11 या धावसंख्येवरती. सामना सुरू आहे या मैदानाच्या आतमध्ये डोकाली मास्टर्स विरुद्ध कामन मास्टर्स या 2 संघादरम्यान. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ या ठिकाणी सुंदर फटका आहे मात्र हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटलेला आहे त्या ठिकाणी. हवेचा परिणाम चेंडूवरती बघायला मिळाला. 2 धावा मिळतील. 2 धावापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये कारण की अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण नंतर मात्र झालं. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकला गेला तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती. या ठिकाणी आपण बघू शकतो गिरीधरजी म्हात्रे यांना पहिल्याच षटकामध्ये टार्गेट केलेला आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. पुढचा चेंडू खेळायचा होता. चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. फाईनल क्षेत्रामध्ये जातोय. चेंडूला वेग जास्त आहे. जाईल चेंडू सीमारेषेच्या आसपास मात्र पाहूया काय घडलेलं आहे. तर चेंडूला थांबवण्यामध्ये यश मिळालेलं आहे क्षेत्ररक्षकाला. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 14 धावा. 1 षटक समाप्त झालं. 1 बाद 14. ढोकाळी या संघाची धावसंख्या. माझ्या हाता लांबल्या येतो त्या बाया माझ्या हाता लांबल्या कारला गडबायांचा वाजत गाजतो वजुश्री गडबायांचा वाजत गाजतो जीवदानी गडबायांचा वाजत गाज. धन्यवाद धन्यवाद डीजे. इथे अजून एक इन्फॉर्मेशन आणि अजून एक चांगला रेकॉर्ड अजून एक चांगला क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळत आहे. आय थिंक या ठिकाणी काही ना काही फलंदाजाला हवाय मैदानाच्या आतमध्ये. मात्र दीपक पाटील यांच्याविषयी बोलायचं झालं तर 22 वर्ष एका बॅटमधने त्याने नक्कीच सामावून घेतलंय स्वतःला आणि ते क्रिकेट त्याने दर्शवलेलं आहे. किती प्रेम करू शकतो एखादा माणूस एखाद्या वस्तूवरती. आणि मी म्हणेन या ठिकाणी स्वतःची संगिनी बनवून घेतलेलं आहे त्याने. दीपक पाटील यांच्या बॅटला जर तुम्ही बघितलं छोटीशीच बॅट वाटते. 22 वर्ष हा व्यक्ती एकाच बॅटने खेळतोय. काय प्रेम असेल त्या बॅट वरती. आणि नक्कीच म्हटलं जातं की ज्यावेळेस ही बॅट या ठिकाणी बघायला मिळते तर नक्कीच प्रत्येकाला ते आकर्षण असेल ते बॅट बघण्याची. आम्हाला तुषार पाटील यांच्या मार्फत समजलं की ही 22 वर्ष दीपक पाटील याच बॅटने खेळतात. मला वाटतं जेव्हा रेग्युलर क्रिकेट खेळत असेल तेव्हापासून ती बॅट त्यांच्या जोडीला आहे. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतो 1-5-14 अशी धावसंख्या. दुसरं षटक कुंदन गोलंदाजी मार्कवरती. ओ पहिला चेंडू नो भीमर अँड दॅट्स बाउंड्री. 5 धावा आल्या या चेंडूवरती.
पहिला चेंडू नो धावसंख्या मात्र पहिल्या चेंडूवरती 5 धावा दिल्या जातात. याचा अर्थ 19 धावा Boundary. झाल्यात आणि वॉर्निंग सुद्धा दिली गेली की तुम्हाला दुसरा बिमार जर टाकला तर पंच त्या ठिकाणी दंडित करतील आणि फ्री हिट सुद्धा असणार आहे. दीपक पाटील मात्र खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. फ्री हिटचा फायदा घेतला जाईल का? वॉट अ डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू, लॉर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, स्वतःला ब्लॉक करायचं. हो, रवी यांच्याकडनं मिसफील्ड झाली. मात्र एक धाव मिळाली. फ्री हिट वरती आपण बघू शकतो 22 रूपाने धाव येते आणि अजून आमचे टिवरी मास्टर संघाचे सदस्य आलेले आहेत आणि मंडळाचे सदस्य सुद्धा या ठिकाणी आहेत. अविनाशजी भोईर सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या मंचावरती. आपण बघू शकतो टिवरी संघ सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. त्यांचे सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि आदरणीय सन्मान्य समालोचक दिनेशजी किने, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. सुंदर फटका, मिडल ऑफ द बॅट अँड दॅट्स अ गोल 6 रन्स. में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. सुंदर फटका, मिडल ऑफ द बॅट अँड दॅट्स अ गोल 6 रन्स. काय जबरदस्त फटका होता. आदरणीय सन्मान्य या मंडळाचे सदस्य आहेत आणि ते खजिनदार सुद्धा आहेत. आपण बघतोय सन्मान्य देवेंद्रजी भोसकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि देवेंद्रजी भोसकर हे या परिसरातले एक अतिशय चांगले समालोचक सुद्धा आहेत. तर नक्कीच त्यांचा सुद्धा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. दरम्यान सामना सुरू होतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहतोय. बॅटला चेंडू लागला असावा. पंच त्या ठिकाणी दर्शवतात की बॅटचा एज होता, इशारा दिला होता. मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या आहे 26 धावा. अतिशय वेगानं धावसंख्या ही पुढे सरकते. काही जबरदस्त क्रिकेट बघायला मिळतंय. पहिला दुसरं षटक आहे मैदानाच्या आतमध्ये. सुंदर फटका आहे, हवेमध्ये चेंडू आहे. मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. हरीश कडव त्या ठिकाणी होते. झेल हा सुटलेला आहे. झेल हा धरणीला दान झालेला आहे आणि त्यानंतर आपण बघू शकतो धाव फलक मात्र पुढे सरकलेला आहे 27 या धावसंख्येवरती. हरीश कडव याच्याकडनं नक्कीच अपेक्षा नसेल संघाला, मात्र इथे केल आणि स्वतः संघाचा संघनायक आहे. जसं म्हटलं होतं की कॅप्टन लीड फ्रॉम द फ्रंट, चांगलं क्षेत्ररक्षणाची गरज. ऑन साइडच्या दिशेनं चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे रवी त्या ठिकाणी. मात्र रवी यांना संधी नाहीये. षटकार येईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. 6 धावा अजून मिळते. धावसंख्या 33. क्षेत्ररक्षणाची गरज. ऑनसाइडच्या दिशेनं चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे रवी त्या ठिकाणी. मात्र रवी यांना संधी नाहीये. षटकार येईल मिड काय विकेट जबरदस्त क्षेत्रामध्ये. क्रिकेट खेळलं 6 जातं धावा दीपक अजून पाटील मार्फत. त्या बॅट मध्ये काय दडलंय तर नक्कीच मोठे मोठे षटकार त्या बॅट मधनं येताना आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा कुंदाना याचा पुढचा चेंडू. हो, सुपर शॉट, बॅक फुटवर न खेळलेला फटका. मात्र कुठला क्षेत्ररक्षक होता तर दीपक जाधव याने दीपक पाटील यांचा झेल सोडलेला आहे. धाव संख्या 34 धावा. जितू पाटील यांच्या डोक्यावरती हात आलेले आहेत आणि आपण बघतोय की या षटकामध्ये 20 धावा आल्यात. मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवा. येस, मागील 2 षटकांमध्ये काय घडलंय तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा आल्या. 34 धावा तब्बल धावफलकावरती लागल्यात. 2 षटक समाप्त झालेले आहेत. वेळ आहे त्यामध्ये नक्कीच बघणार आहोत आज कुठले कुठले संघ खेळणार आहेत. बाफाणे आणि अचोळा सामना झालेला आहे. त्यामध्ये अचोळे संघाने बाजी मारलेली आहे आणि पुढच्या फेरीमध्ये त्याने प्रवेश केलेला आहे. दुसरा सामना सुरू आहे ढोकाळे विरुद्ध कामन असा सामना आहे. कामन संघ नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पाहुण्यांना आमंत्रित केलं की फलंदाजी आपण करा. त्यानंतर आपण बघतोय की मालजेपाडा आणि टिवरी असा सामना असणार आहे. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर मोरीगाव आणि मोगरपाडा असा सामना असणार आहे. या 6 तारखेचे सामने हे एकूण 4 सामने तुम्हाला बघायला मिळतील. पहिल्या फेरीमध्ये
टिवरी या संघाच्या संघनायकाला ऑफिशियल कॉल. आपण यस महेश भोईर, आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे, अध्यक्षांशी संपर्क साधायचा आहे. जे अध्यक्ष आहेत सन्मान्य स्वप्नील भोईर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. अतिशय नक्कीच आकर्षक आयोजन राई या परिसरामध्ये. दरम्यान एक आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. सन्मान्य प्रकाश देवलीकर समाज कल्याण न्यास पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि मंडळाचे सदस्य आहेत. प्रकाश देवलीकर साहेब, आपलं हार्दिक 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 स्वागत. शिस्तबद्ध कमिटी चे सदस्य मला वाटते या ठिकाणी आहेत, ते त्यांचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. रवी नाईक, मॅन फ्रॉम कामन. ओ व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ शॉट. कव्हर क्षेत्रामध्ये सॉरी एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये आपण बघतोय हा चेंडू खेळला जातोय. मिड ऑफ नाहीये तिथे, लॉंग ऑफ आहे, त्यामुळे खाली क्षेत्र पाहिलं होतं दीपक यांनी आणि पाहिलं होतं हे क्षेत्र खाली आहे. एक धाव मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली, धावसंख्या पुढे सरकली गेली. धावसंख्या होते ती म्हणजे 35 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने खेळायचं होतं चेंडूला. त्या ठिकाणी बघा क्षेत्ररक्षण करताना स्वतः गोलंदाज रवी नाईक यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एक जादूगर गोलंदाज कामन परिसरातला आज 40+ संघांमध्ये तो खेळताना बघायला मिळतोय. रेग्युलर क्रिकेट जरी असलं तरी सुद्धा रवी नाईक यांना तुम्ही त्यांचा क्लास बघू शकता. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा दीपक यांच्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समोर चेंडू टाकला होता, भट्टा मात्र त्या ठिकाणी आहेत, मात्र झेल सुटलेला आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेलेला आहे. षटकार. फटका खेळण्याचा प्रयत्न, समोर चेंडू टाकला होता, भट्टा मात्र त्या ठिकाणी आहेत, मात्र झेल सुटलेला आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेलेला आहे. षटकार. यांच्या मार्फत आतापर्यंत किती षटकार लागलेले आहेत तर 2 चौकार आणि 2 षटकार. 3 चौकार आणि 2 षटकार म्हणजे धोक्याची घंटा वाजलेली आहे. सायरन वाजलेला आहे, डीजेने सायरन सुद्धा दिला असला तरी सुद्धा आपण बघू शकतो सुपर फलंदाजी. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूला सोडून दिलं. वाईट चेंडूची नोंद येते. एक्स्ट्राच्या रूपाने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा लागल्या जातील. एकूण 43 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. मी म्हणेन धोक्याची घंटा, डेंजर धावसंख्येमध्ये, डेंजर टार्गेटमध्ये धावसंख्या करताना बघायला मिळते. स्ट्रेट खेळायचं होतं चेंडू, लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, स्वतः संघनायक आहेत हरीश कडव. चांगला थ्रो आलेला आहे, मात्र दरम्यान एकाच धाववरती समाधान. धावसंख्या 44 धावा. आपण बघतोय युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि स्पर्धा जर बघितली तर अतिशय चांगले स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, म्हणजे डोंगरी मास्टर्स डोंगरीपाडा यांच्या मार्फत. पुन्हा एकदा स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा वेग बघा कमी होतोय, कारण की लागलेली जी उसणी माती आहे त्या उसणी मातीवरती ज्यावेळेस चेंडू पडतो त्यावेळेस आपण बघत असतो की चेंडूचा वेग कमी होतो. त्यामुळं आपण बघतोय की जे 2 धावा यायला हव्यात तिथे एकच धाव मिळत असते. आणि कधी कधी असं होत आहे की क्षेत्ररक्षक अपेक्षा करतो की चेंडू माझ्याकडे तेवढ्या वेगाने येईल, मात्र तेवढ्या वेगाने येत नाही. त्यानंतर आपण बघू शकतो की धावा जास्त ते एक्स्ट्रा बघायला मिळत असतात. धावसंख्या 45 धावा आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतात. सुंदर गोलंदाजी. चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहिला. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. 3 षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 45 धावा ह्या धावफलकावरती लागल्या गेल्या ढोकाळी संघाच्या.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. डीजे यश या ठिकाणी अतिशय चांगलं काम करतात. ज्ञानेश्वर सापटे मॅन फ्रॉम कामन. आपण बघतोय ज्ञानेश्वर सापटे यांचा संघ KPL मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती राहिला होता. आज चांगले चांगले क्रिकेटर हा माणूस घडवतोय. सुंदर गोलंदाजी, तेवढाच चांगला फटका आणि आर पार सीमा पार. दॅट इज अ ब्रिलियंट षटकार. चांगले क्रिकेटर माणूस घडवतोय. सुंदर गोलंदाजी, तेवढाच चांगला फटका आणि आर पार सीमा धन्यवाद. पार. या ठिकाणी That is सन्माननीय प्रसन्न भोईर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मंडळाचे उपखजिनदार आहेत प्रसन्न सर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या मैदानावरती. आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगली गोलंदाजीची नक्कीच गरज आहे. या ठिकाणी एक्स्ट्राच्या रूपानं धाव दिली जाते. कर्णधाराने विश्वास ठेवलेला आहे तो ज्ञानेश्वर यांच्या गोलंदाजीवरती. मात्र ज्ञानेश्वर पहिल्याच चेंडूवरती षटकार घेतलेला आहे. फलंदाज या ठिकाणी संदीप यांनी चांगली फलंदाजी करतात. आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे. शॉर्ट पेस डिलिव्हरी, शॉर्ट आर्म पुल करायचा होता, त्या ठिकाणी कुंदन आहेत. पण या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन, कारण की काही धावा अडवल्यात तरी सुद्धा 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीये. आणि या 2 धाव्याने धावफलक पुढे सरकतोय. डेंजर टोटल मध्ये वाटचाल करताना दिसतोय तो म्हणजे 54 धावा ह्या धावफलकावरती लागले जातात. अतिशय चांगली स्कोरिंग आम्हाला तुषारजी पाटील यांच्या मार्फत बघायला मिळते. आणि जसं म्हटलं जातं की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन लाईफ असं म्हटलेलं आहे, तेच बघायला मिळते. अतिशय चांगला अनुभव स्कोरिंगचा नीटनेटक्या शब्दामध्ये आमच्यापर्यंत ते पोहोचवलं जात आहे. ओ हो हो हो, चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहतोय. ज्ञानेश्वर सापटे यांचा विचार केला तर नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्यांचा एक सुपुत्र आहे ज्ञानेश्वरजी सापटे. लेदर क्रिकेट खेळतात. नक्कीच एक चांगला क्रिकेटर म्हणून तो उदयाला येतोय. चिंचोटी परिसरामध्ये त्यांचं वास्तव्य असतं आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आहेत. शॉर्ट पेस डिलिव्हरी, नो चान्स फॉर द बिल्डर. पॅरलल षटकार बघायला मिळतोय. सुंदर फलंदाजी. डिलिव्हरी, नो चान्स. काय घडतंय तर संदीप आणि दीपक दोघांनी आक्रमण सुरू केलेलं आहे. धावसंख्या 60च्या टप्प्यावरती गेलेली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. हवेमध्ये चेंडू रवी पागे त्या ठिकाणी आहेत. वन बाउंड चेंडूला अडवलं जात आहे. एकच धाव मिळाली. एका धावेनं धावफलक पुढे सरकवलं गेलं. 61 या धावसंख्येवरती कामन संघाला अडचणीमध्ये पुरेपूर अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न. इथे मात्र ज्ञानेश्वर सापटे नावाचं जे एक भेदक मारा करणारं शस्त्र होतं ते नाकाम करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पूर्णपणे आक्रमण केलं जात आहे. जसं म्हटलं जातं की जर तुम्हाला यस या चेंडूनंतर त्या विषयाकडे आपण वळलो. दरम्यान राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. मोठा फटका. शॉर्ट आर्म पूल आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. रवी यांच्याकडनं झेल सुटणं कठीण असतं आणि तो फलंदाज बाद केला जात आहे. ते म्हणजे दीपक यांना किती धावांवरती बाद झाला या गाण्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. चेंडूनंतर त्या लक्षात घ्या या ठिकाणी 14 चेंडूमध्ये तब्बल 31 धावा करणारा दीपक पाटील 2 षटकार आणि 3 चौकारांशी एकूण 34 धावा मला वाटते त्यांनी बनवल्या आणि ते बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज त्यांची जागा भरून काढण्यासाठी जातोय. यदुराज हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लक्षात घ्या जे खेळणारे संघ आहेत 40+ संघांचे जे खेळाडू आहेत तर आय थिंक रवी पाटील चायची सोय झालेली आहे. लक्षात घ्या आमच्या उजव्या साईडला या ठिकाणी चायची सोय केलेली आहे. सेल्फ सर्व्हिस म्हणजे स्वतःने जायचंय आणि तो चहा तुम्ही घ्या. शेवटचं षटक कोणाकडे दिलेलं आहे तर दीपक जाधव यांच्याकडे ते षटक देण्यात आलेलं आहे.
दीपक जाधव ज्यावेळेस न्यू बॉईज कामन संघ खेळायचा, ज्यावेळेस आपण बघितलं त्या अगोदरचे क्रिकेट खेळायचे त्या संघांमध्ये चांगली कामगिरी यांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळायची. धाव संख्या आतापर्यंत आपण जर बघितले 2 बाद 61 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. वाईट अमोर द विकेटचा मारा, नक्कीच चांगली फलंदाजी पाहिलेला आहे त्याने यदुराजाने की चांगला जो फलंदाज आहे फलंदाजी करतोय संदीप पाटील. मात्र दुसऱ्या धावेसाठी निघाले, पाहूया काय घडतंय. एकच धाव घेतली, स्ट्राईक रोटेट झाली, धावसंख्या 62 धावा. कॉमन मास्टर संघ मात्र इथे ही धावसंख्या अजून वाढू दिली जाणार नाही या प्रयत्नात आहे. प्रयत्न करायला हवा, प्रयत्न शेवटपर्यंत सोडायचा नसतो आणि नक्कीच आपण बघतोय की इथे मात्र कॅल्क्युलेटेड फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय तर संदीप पाटील यांच्या मार्फत. क्षेत्ररक्षणामध्ये सजावट केली जाते. एक बघा, एक डीप फाईन लेग बघायला मिळतोय, डीप स्क्वेअर लेग बघायला मिळतोय, त्यानंतर वाईडिश काव कॉर्नर आणि लॉंग ऑन साइड क्षेत्र. वा काय फटका आहे. फक्त पाहिलं होतं चेंडूची दिशा ओळखली होती, टप्पा ओळखला होता आणि टायमिंग केला होता. षटकार. त्यानंतर वाईडिश काव कॉर्नर आणि लॉंग ऑन. वाह काय फटका आहे. फक्त पाहिलं होतं नक्कीच तो चेंडू आलेला आहे, ज्या चेंडूवरती षटकार खेचला होता. इथे मात्र आपण बघू शकतो जबरदस्त क्रिकेट होतोय. कॅल्क्युलेटेड रिस्क घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. संदीप पाटील यांच्या मार्फत प्रेक्षणीय फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. क्या बात आहे. दीपक टू संदीप, राईट आर्म द विकेट, गोलंदाजी मार्क होती दीपक. पुन्हा एकदा आता मात्र क्लीन बोल्ड. यापेक्षा चांगला निर्णय काय असेल गोलंदाजासाठी की यष्टांमध्ये चेंडू हाताळायला हवा. शपळान क्रॉस खेळत होता फलंदाज आणि फलंदाज या ठिकाणी चुकला. उद्ध्वस्त अजून एक फलंदाज. काय जबरदस्त फलंदाजी. जो फलंदाज संदीप पाटील बाद झालेला आहे, जबरदस्त फलंदाजी. तब्बल 4 षटकार त्यांच्या नावावरती, 13 चेंडूमध्ये 31 धावा. टाळ्यांचा आवाज तुम्हाला येत असेल. काय जबरदस्त क्रिकेट खेळला गेलेला आहे या फलंदाजांच्या मार्फत. धावसंख्या आहे आतापर्यंत आपण बघू शकतो ती म्हणजे 68 धावा धावफलकावरती. 68 धावा लागलेल्या आहेत. दीपक यांना एक मोठा फटका घेतला होता, त्यानंतर त्याने ठरवलं होतं की जरी मोठे फटके लागले तर मी विकेट टू विकेट गोलंदाजी करणार, त्याचा फायदा झाला. राईट आर्म द विकेटचा मारा, शपळान क्रॉस, डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, वाईट चेंडूची नोंद येते पंच परशुरामजी पाटील यांच्या मार्फत. अतिशय चांगलं काम ह्या खेळपट्टीवरती 2 पंचांच्या मार्फत आतापर्यंत झालेला बघायला मिळालेला आहे. 2 पंच आहेत, रुपेशजी मिस्त्री जे अंधेरीवरनं आलेले आहेत आणि दुसरे आहेत पण बघतोय ते म्हणजे परशुरामजी पाटील हे टिवरीवरनं या ठिकाणी बघायला मिळतात. आणि हे 40+ मंडळाचे सदस्य आहेत. आपण जर बघितलं परशुरामजी पाटील यांना विचार केला तर एक धावाली, एका धावेनं धाव फलक पुढे सरकला. धाव संख्या 70 धावा. दीपक गोलंदाजी मार्कवरती आहेत. चांगली गोलंदाजी नक्कीच गरज आहे. शफळान क्रॉस खेळायचं होतं, निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. जसं म्हटलं होतं की एव्हरी डे इज नॉट अ संडे. प्रत्येक दिवस रविवार होऊ शकत नाही. तशाच पद्धतीने प्रत्येक चेंडू हा मोठा फेटकं किंवा मग वाईड होऊ शकत नाही. त्याच पद्धतीने या ठिकाणी यदुराज मात्र खेळण्याचा प्रयत्न करतात आणि षटकाची समाप्ती झाली आहे. मागील 2 चेंडू डॉट आले. धावसंख्या आपण जर बघितली 3 गडी बाद 70 धावा. 71 धावांचं टार्गेट आपल्याला बघायला मिळणार आहे. ते म्हणजे चेस करताना बघायला मिळतील. कॉमन मास्टर्स थोडासा वेळ आपल्याकडे आहे. नक्कीच त्यावेळेस सूचना करतोय की या ठिकाणी चहाची सोय झालेली आहे, चहा घ्यायचा आहे. टॉस साठी या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल. कुठले 2 संघ तर एका बाजूने असेल मालजीपाडा मास्टर्स आणि दुसऱ्या बाजूने असेल तो म्हणजे टिवरी मास्टर्स. या दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही टॉस करण्यासाठी या ठिकाणी समालोचन कक्ष समोर देण्याची विनंती करतोय. यस टीजे.
थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे. या ठिकाणी टॉससाठी आम्ही आमंत्रित करतोय ते म्हणजे मालजेवाडा मास्टर्स आणि टिवरी मास्टर्स या संघाच्या संघनायकाला. मी कामनच्या खेळाडूंना विनंती करेन, कामन मास्टर्स आपण बसून घ्या. यासाठी ठिकाणी बसण्यासाठी तर आपल्याला खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत. कामन मास्टर्स जे प्रेक्षक बसलेले आहेत तर या ठिकाणी मी विनंती करतोय, मालजीपाडा संघाचे संघनायक आले आहेत. टिवरी संघाचे संघनायक आलेले आहेत. मालजीपाडा संघाचे संघनायक मला वाटते मागे आहेत. टिवरी संघ प्लीज आपण पुढे या. येस आलेले आहेत मालजीपाडा संघ. कोणाच्या टॉस करताय? पॉइंट कुठे आहे? टॉस कोणा? आदरणीय सन्मान्य महेंद्रजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते या सामन्याचा टॉस आपण करावा, जो टिवरी आणि मालजीपाडा या संघादरम्यान होतोय. महेंद्रजी पाटील आपण बघतोय, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य, जे पूर्ण करंडक तुम्ही बघताय, जे ट्रॉफीज आपण बघतोय, सन्मान्य मान्यवर महेंद्रजी पाटील यांच्या मार्फत आलेले आहेत. टॉस केला जातोय महेंद्रजी पाटील यांच्या हस्ते. टिवरी विरुद्ध मालजीपाडा असा सामना यानंतर होणार आहे. मालजीपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आणि किशोरभाई काय निर्णय असेल? शतरक्षण. मालजीपाडा संघाने शतरक्षण स्वीकारलेलं आहे. चला सामन्याला सुरुवात होते. कामन विरुद्ध ढोकाळे असा सामना सुरू आहे. किती धावांचं टार्गेट आहे? तर 71 धावांचं टार्गेट आहे. काही दिवसातच 10 मार्च पासून एक स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. महेश पाटील यांची बहुजन विकास आघाडीची स्पर्धा आहे. त्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे 10, 11, 12, 13 आणि 14 ही तारीख. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, तृतीय क्रमांक, तिसरा क्रमांक 25,000 आणि चौथ्या क्रमांकासाठी 25,000. तर महेश पाटील यांच्या मार्फत बहुजन विकास आघाडी चषक मला वाटतं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आणि आयशा कपच्या मैदानावरती ते मला वाटते ती स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. चला सामन्याला सुरुवात होते. सॉरी. अरुण यांच्या मार्फत हा चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती एक संधी निर्माण केली होती. मात्र मी म्हणेन इथे एक चांगला मॅच, आम्हाला एक टफ एन्काउंटर आम्हाला बघायला मिळेल. संजयजी म्हात्रे, ज्यांना जयुदा या नावाने प्रसिद्धी आहे कामन परिसरामध्ये, ते संजय म्हात्रे एसएच एंटरप्राइजेसचे ओनर आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व संजय म्हात्रे. मात्र इथे चांगली क्रिकेट त्यांना दर्शवावी लागणार आहे. राईट मोर विकेटचा मारा ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव सहजतेने पूर्ण केली जाते. टिपिकल लेदर क्रिकेटरच्या स्टाईलनं चेंडूला फील्ड केलं गेलं. जी वॉल होती ती वॉल बनवली गेली पायांची, आणि त्यानंतर चेंडूला कलेक्ट केलं गेलं, थ्रो केला गेला. तोपर्यंत एक धावेचा वेळ, एक धाव सहजतेने पूर्ण होते. धावसंख्या 2. गोलंदाज अरुण वाडेकर हे गोलंदाज आहेत.
उंच पुरा सडपातळ बांधाचा हा खेळाडू आहे. धावसंख्या राखण्याचा प्रयत्न केला जातोय बघा. 71 धावांचं टार्गेट आहे. फ्राईट अमोर द विकेट. ओ सुंदर फटका, लाजवाब शॉट आणि हा चौकार. फ्राईट अमोर द विकेट. ओ सुंदर फटका, लाजवाब शॉट आणि हा चौकार. अशा जर काही धावा येत राहिल्या तर कामन संघाला हे टार्गेट जड जाणार नाही, कारण की आपण बघू शकतो मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कुठल्या ऍक्शन जसं म्हटलं तर क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या ही सेफ नसते. मात्र पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. काही अजून सुद्धा षटकं शिल्लक आहेत. नाण्याची पहिली बाजू आपण बघितली आहे, दुसरी बाजू बघण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि या मंजिलवरती मार्गक्रमण करताना बघायला मिळतो कामन संघ. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शफळान क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी चेंडू पायाला आदळला, अपील झाली होती मात्र पंचांनी दर्शवला गेला आउटसाइड द ऑफ स्टंप. आणि यस, चेंडू बॅटला लागला होता त्यामुळे प्रश्नच नव्हता. पंचांच्या मनामध्ये कुठलीच शंका नव्हती. धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 8 धावा धावफलकावरती लागल्या जातात. एकूण 71 धावांचं टार्गेट आहे. प्रथम षटक मार्गस्थ आहे आणि 8 धावा आलेल्या आहेत. सुंदर सुरुवात झालेली आहे, आक्रमक सुरुवात झालेली आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट की सुरक्षित सुरुवात झालेली आहे. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय अरुणजी वाडेकर यांच्या मार्फत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत नाहीये. वन बाउंस चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला, तरी पण 2 धावा या ठिकाणी सहजतेने पूर्ण केल्या गेल्या. 10 धावा या धावफलकावरती लावल्या जातात. काय सुंदर असं क्रिकेट बघायला मिळतं बघा. चेंडू जो होता तो हवेच्या विरुद्ध दिशेने खेळायचा होता, खेळला सुद्धा होता, मात्र चेंडूचा अचूक अंदाज बांधला गेला. हा चेंडू मला वन बाउन्स कलेक्ट करायचा आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी केलं गेलं आणि आपल्याला बघायला मिळतंय तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा वेळ या ठिकाणी होता. 2 धावा पूर्ण केल्या, धावसंख्या 10 धावांवरती. अरुणजी वाडेकर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सुंदर फटका आहे मात्र त्या ठिकाणी अडथळा आहे. त्या अडथळ्याचा या ठिकाणी फायदा होईल का फलंदाजाला, मात्र नाही असं उत्तर येत आहे. 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि संजय मात्रे या ठिकाणी बघा 3 धावा पूर्ण करतात. या अगोदर 3 धावा पूर्ण करण्याचा, मला वाटतं 4 वेळा 3 धावा पूर्ण करण्याचा मान मिळवला तो किशोर पाटील यांनी अचोळ्या या संघाच्या मार्फत फलंदाजी करत असताना. धावसंख्या 1 षटक समाप्त झालं बिनबाद. 13 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तर नक्कीच आपण जर बघितलं तर पहिलं षटक ज्यावेळेस गोलंदाजी करत होते ते गिरीधरजी म्हात्रे, त्यांच्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. आता मात्र त्यांनी फलंदाजी करताना आपल्या संघाला विजयाच्या बाजूने वाटचाल करायला सुरुवात केली. पहिलं पाऊल मी म्हणेन हे पहिलं षटक आपल्याला बघायला मिळते. 13 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात. आता लगेच यस, पाणी पाठव मैदानामध्ये, पाणी पाठव मैदानामध्ये. अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र काय घडेल आणि काय बिघडेल इथे अपेक्षा आहे की चांगला एक मॅच, चांगला टफ मॅच आम्हाला बघायला मिळावा. प्रेक्षकांना अपेक्षा आहे, ती अपेक्षा पूर्ण होईल का? टफ मॅच बघायला मिळेल का, किंवा मग एखादा संघ वन साइड हा गेम घेऊन जाईल, पाहणं गरजेचं आहे. आपण बघतोय डोंगरी मास्टर्स डोंगरीपाडा यांच्या मार्फत आयोजित केलेली ही आगरी कोळी मास्टर्स चषक 2021 ची ही मॅच बघायला मिळते. थोडासा वेगवान चेंडू होता, थाय पॅड वरती चेंडू आदळण्याच्या अगोदरच बॅट या ठिकाणी बघायला मिळाले. ओहो हो 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 नाही, या ठिकाणी चेंडू हातामध्ये येण्याच्या अगोदरच जी उत्सुकता होती ती चेंडू हातातनं सटकला, मात्र चेंडू सटकल्याच्या नंतर हात यष्टीला लागला. एक आपण बघू शकतो थोडासा संशय होता मनामध्ये. तर धावसंख्या पुढे सरकते, 15 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. ढोकाळे विरुद्ध कामन असा चालू असलेला सामना. दुसरी इनिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 71 धावांचा पाठलाग करताना कामन संघ हा मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितला तर संघर्ष करताना बघायला मिळतोय. आणि जसं म्हटलं की आयुष्य हे एक संघर्ष आहे
आणि त्या संघर्ष तुम्हाला जसं म्हटलं तर की जोपर्यंत तुमचा शेवटचा क्षण संपत नाही तोपर्यंत संघर्ष तुमच्या वाटेला येत असतो. मग चालणं असं किंवा धावणं असं किंवा उठणं असं किंवा बसणं. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एक डाव नक्कीच होईल का, तर नक्कीच एक डाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव तुझा सहजतेने प्रयत्न झाली पूर्ण झाले. 2 धावा सहजतेने पूर्ण होतात. धाव संख्या 17 धावा धावफलकावरती. यस, काय घडेल काय बिघडेल, सामना सुरू आहे. मोठा फटका, सुंदर फटका आहे. कलाईचा चांगला वापर केला जातोय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे. टिपिकल ग्रामीण क्रिकेटर प्रमाणे चेंडूला उचललं आणि फेकलं तोपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण झाल्या. धावसंख्या 19. संजय मात्रे बघा आपण बघतोय की इथे थोडस नक्कीच प्रॅक्टिसचा अभाव हा बघायला मिळतोय. प्रॅक्टिस होत असावी मात्र ती मोठ्या फटक्यांची प्रॅक्टिस होत असते, त्यामुळं धावसंख्येची आणि धावांची प्रॅक्टिस नाहीये. राईट ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली चेंडूने आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी चौकार. चांगल्या पद्धतीने ट्राय केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली चेंडूने. धन्यवाद डीजे. इथं आपण बघतोय की धावसंख्या झालेली आतापर्यंत एकूण 23 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 22 धावा गिरीधरजी म्हात्रे यांच्या नावावरती आहेत. आणि कुणाल हा गोलंदाजी करतोय. कुणाल याला आपण जर बघितलं चांगला वेगवान मारा आहे, मात्र त्या वेगवान माराला डायव्हर्ट केलं जातं. जसं म्हटलं की तुमच्याकडे ती ज्या फोर्सनं जर एखादी गोष्ट येत असेल, तुमच्याकडे थोपवण्याचा जर ती ताकद नसेल तर तुम्ही डायव्हर्ट करायला शिका आणि तेच करण्याचा प्रयत्न केला जातोय. आदरणीय सन्मान्य नूतन कुमारजी भोईर त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांना सुद्धा विनंती करेन मंचावरती आपण बसावं. तर इथे अपील झाली होती, अपेक्षा नक्कीच जास्त होती. हो 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 हो, काय घडलंय, हिट करण्याचा प्रयत्न मात्र हा गोलंदाज बाद. काय घडलंय, मात्र हा गोलंदाज बाद. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त परफॉर्मन्स आपण जर बघितला. 10 चेंडू 23 धावा. काय जबरदस्त क्रिकेट. आणि आपण बघतो ऍडव्होकेट गिरीधरजी म्हात्रे यांच्या मार्फत सुपर परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळाला. आता मात्र आपण बघतोय नवीन फलंदाज प्रदीप म्हात्रे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. आणि मोरीच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन म्हणून ज्याने आपलं नाव त्या स्पर्धेवरती कोरलं होतं तो फलंदाज आता स्ट्राईक वरती आहे. डुकाळी संघाच्या प्रवासामधला सर्वात मोठी वॉल जर कोण असेल तर मी म्हणेन की प्रदीप म्हात्रे, कारण की बॅट्समन मागील वीक मध्ये आपल्याला तो बघायला मिळाला होता. संजय म्हात्रे त्यांचे सुपुत्र त्यांना पाहतात आणि हसतात आमच्याकडे बघून. येस अंकल, ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात की इथे एक चांगला क्रिकेट बघायला मिळत आहे. मला वाटतं मुंबई इंडियन्सच्या ड्रेसमध्ये ते बसलेले आहेत, चांगला क्रिकेटला फॉलो करतायत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडच्या दिशेने चेंडूला खेळलाय. मग सिंगल आणि डबलवरती विश्वास ठेवलेला आहे. हो, या ठिकाणी दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. सिंगल आणि डबलवरती विश्वास ठेवलेला. या ठिकाणी दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि फलंदाज बाद.
डीजे इथे मात्र 18 चेंडू आणि 46 धावांची गरज कामान संघाला जिंकण्यासाठी. सुपर फलंदाजी आपण बघतोय. पहिल्यांदा दीपक पाटील, त्यानंतर आपण जर बघितलं तर संदीप पाटील आणि त्यानंतर आता मात्र गिरीधर म्हात्रे. दरकार आहे, गरज आहे ती प्रदीप पाटील यांच्या फलंदाजीची, त्याच आक्रमक फलंदाजीची आणि कॅल्क्युलेटेड फलंदाजीची. जी फलंदाजी त्याने दर्शवली होती यंगस्टार मोरीगावच्या मैदानावरती आणि पूर्णपणे त्या स्पर्धेवरती आपलं नाव कोरलं होतं बेस्ट बॅट्समन म्हणून, तीच डिमांड या ठिकाणी त्यांच्या प्रेक्षकांमार्फत आपल्याला बघायला मिळते. मात्र पाहूया जितू पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्यासमोर गोलंदाजीसाठी दीपक पाटील हे आलेले आहेत. अगोदर बॅटनं चांगला परफॉर्मन्स दिला, आता गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला तारतील का हे प्रश्नचिन्ह आहे. 6 चेंडू त्यांना संधी मिळणार आहे. 6 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी झाली तर संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवतील, कारण की 18 चेंडू 46 धावांची गरज आहे कामन संघाला जिंकण्यासाठी. राईट मोर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जागेवरती आहे. शॉर्ट सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये 1 धाव मिळाली. एका धावीनं धाव फलक आपण जर बघतोय पोहोचतोय तो म्हणजे 26 या धावसंख्येवरती. जितू पाटील सुद्धा एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो, मात्र आज त्यांच्या संघासाठी त्याच्या आक्रमक फलंदाजीची गरज आहे. प्रदीप पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतात. दीपक यांची गोलंदाजी 7 ते 8 पावलांचा रनअप आहे दीपक यांचा. चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहतोय बघा. सुंदर गोलंदाजी, सबमरीन डिलिव्हरी असं म्हटलं जातं या चेंडूला. आतून बॅट अँड पॅडच्या मधनं चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला बघायला मिळत असतो आणि अनपेक्षित बाउन्स या चेंडूवरती बघायला मिळत असतो. शॉर्ट पिच डिलिव्हरी, हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली शतरक्षक आहे आणि त्या ठिकाणी इथे मात्र अरुण वाडेकर त्या ठिकाणी होते. झेल सुटला जातोय. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावेनं धाव फलक पुढे सरकतोय तो म्हणजे 28 या धावसंख्येवरती. क्या बात आहे. इथे मात्र एक संघर्षभरा मॅच बघायला मिळतोय. एक चांगला टफ एन्काउंटर बघायला मिळतोय. एक चांगली लढत बघायला मिळते कामन विरुद्ध ढोकाळी या 2 संघादरम्यान. पाहूया काय घडतंय. दीपक टू प्रदीप. हो हो हो, 1 धाव मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. दीपक या ठिकाणी नक्कीच आपण बघतोय लेग पायच्या रूपाने पंचांचा इशारा आले की ही धाव आली. धावफलकावरती थोडासा धावफलक आहे तो पुढे सरकले. 29 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात. दीपक यांनी आतापर्यंत जर चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू हाताळलेले आहेत. चांगली गोलंदाजी. शेवटचे 2 चेंडू हे शिल्लक असावेत. दीपक टू जितू. लॉर फुल टॉस, हवेमध्ये चेंडू, मात्र या ठिकाणी झेल होता तो झेल पकडता आला नाही. डबल माइंड झाले या ठिकाणी. शतरक्षक होते, नक्कीच डबल माइंड झाले, कारण की थोडासा एरिया जो आहे यदू यांचा जर्सीवरती नाव थोडस डबल माइंड झाले, कारण की समोर थोडस आपण बघतोय लॉर टेकडी फुल आहे. टॉस, हवेमध्ये चेंडू, झेल होता तो झेल पकडता आला नाही. डबल माइंड झाले. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. दीपक यांचा पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र पाहूया काय घडतंय आणि काय बिघडतंय. षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या आहे ती 33 धावा. जस्ट डीजे. थँक्यू डीजे. इथं मात्र आपण बघतोय जो गोलंदाज होता दीपक यांच्या मार्फत चांगली गोलंदाजी झाली. आता मात्र आपण बघू शकतो धावसंख्या झाली ती 33 धावा आणि एकूण 71 धावांचा पाठलाग करत असताना आपण बघू शकतो 33 धावा झाल्यात. याचाच अर्थ अजून सुद्धा 38 धावांची गरज आहे 12 चेंडू मध्ये. आणि 12 चेंडूंचा विचार केला तर नक्कीच 3.16 ची सरासरी आहे प्रत्येक चेंडू मागे 3. म्हणजे याचा अर्थ चौकार आणि षटकारांची आतषबाजीचा टाइम आलेला आहे आणि या ठिकाणी उलटी गिनती चालू झालेली आहे.
गोलंदाजी मार्कवरती संदीप पाटील, चांगली फलंदाजी केली होती, आता गोलंदाजीवरती आलेले आहेत. शॉर्ट पिच डिलिव्हरी, एक बाउन्सर या ठिकाणी आपण बघू शकतो. वॉर्निंग दिली गेली आहे की एक बाउन्सर हा या ठिकाणी झालेला आहे. काय घडेल काय बिघडेल. हो हो, आता मात्र या ठिकाणी चेंडू प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे, वाईट चेंडू आहे. एक्स्ट्राच्या रूपाने धावफलक पुढे सरकतोय. 71 धावांचं टार्गेट चेस करत असताना धावसंख्या आपण बघू शकतो की नक्कीच चांगली, मात्र यानंतर सुद्धा ते धावसंख्येचा रिदम जो वेग आहे तो चांगला ठेवावा लागेल. अन्यथा इथे अडचणीमध्ये येताना दिसेल तो म्हणजे कामान संघ. वेळ अजून सुद्धा गेलेला नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव मिळेल, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, तर पाहूया काय घडतंय. तर या 2 धावा सहजतेनं पूर्ण केल्या जातात. 2 धाब्याने धावफलक मात्र पुढे सरकवण्यात आलेला आहे, तो म्हणजे 36 या धावसंख्येवरती. 71 धावांचं टार्गेट चेस करत असताना 36 धावा धावफलकावरती, म्हणजे 35 धावांची अजून सुद्धा गरज आहे. आय थिंक 10 चेंडू हे शिल्लक आहेत. 10 चेंडू 35 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन बघा, ज्या ठिकाणी फलंदाज खेळतोय त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक लावण्यात आलेला आहे. चांगली सोच आहे, चांगली समजदारी क्रिकेटमध्ये. हा मात्र चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळायचा होता. लेग बाईटच्या रूपाने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर धावा लागल्या जातील. त्या 37 धावा, 34 धावांची गरज. 9 चेंडू आणि 34 धावा. एकाना कोणाला तरी चार्ज हा घ्यावा लागणार आहे. त्यासाठी जितू पाटील फेवरेट मानले जातात. आणि पाहूया, एक मोठा फटका सामन्यामध्ये लगेच रिटर्न करेल. गाडी रुलावरती असेल, मात्र ती गाडी रुलावरती आणण्यासाठी एका मोठ्या फटक्याची दरकार आहे, एका मोठ्या फटक्याची गरज आहे. तेच मोठे फटके येताना दिसत नाहीयेत. निर्धाव चेंडू. डोकाळी संघ मात्र पूर्णपणे बॉल बाय बॉल कामन संघाला बॅकफुट वरती ढकलण्याचं काम करतोय. काय जबरदस्त क्रिकेट होताना बघायला मिळतंय. संदीप यांच्या मार्फत चांगली गोलंदाजी. फलंदाज बाद. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी मात्र बाद झालेला आहे. चांगली गोलंदाजी. चेंडू काउंट का? बॉल काउंट नाही. नक्कीच आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लेग बाईटच्या रूपाने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या 38 धावा हे धावफलकावरती लागले जातात. इथे थोडासा बॅकफुट वरती जातोय. आता मात्र किती चेंडू किती धावांची गरज असेल आपण नक्कीच बघणार आहोत. या ठिकाणी आपण जर बघतोय एकूण 71 धावांचं टार्गेट चेस करत असताना आपण बघू शकतो धावसंख्या आतापर्यंत जी झालेली आहे 38 धावा. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बाउंड्रीसाठी हा चेंडू फलका खेळला आहे, मात्र चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. चौकार. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. धन्यवाद 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 डीजे. इथे मात्र षटक समाप्त झालेलं आहे. चौथं. 71 धावांचं टार्गेट आहे. 29 धावांची अजून सुद्धा गरज असेल, कारण की 42 धावा ह्या झालेल्या आहेत. 42 धावा झालेल्या आहेत. यानंतर होणारा सामना आपल्याला बघायला मिळेल. एक आकर्षक लढत बघायला मिळेल. धावसंख्या 42 धावा. 6 चेंडू 29 धावांची गरज. 6 चेंडू 29 धावांची गरज. यानंतर एक टफ एन्काउंटर, टफ मॅच बघायला मिळणार आहे. मात्र हा सामना सुद्धा अजून सुद्धा न्यूट्रल आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेट हा पूर्ण होत नसतो. आणि जितू पाटील मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आहेत. पाहूया कुठपर्यंत मोर्चा
हा वळवला जात आहे आणि खिंड लढवली जाते. एकाकी खिंड लढवली जाईल की मग दोन्ही फलंदाज त्याला कारणीभूत असतील पाहणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्क वरती नरेश पाटील आलेले आहेत. चांगल्या फलंदाजीची गरज आहे. जितू पाटील मैदानामध्ये आहेत. 6 चेंडू 29 धावांची गरज अजून सुद्धा आहे. नरेश यांच्याकडनं चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल संघाला. ढोकाळी संघ नक्कीच 71 धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्या सर केल्या जातील का पाहणं गरजेचं आहे. राईट मोर द विकेटचा मारा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे. 3 क्षेत्ररक्षक आहेत, मात्र झेलवरती कुठला क्षेत्ररक्षक प्रयत्न करत नाहीये. धाव फलक 2 ने पुढे सरकला गेला. 44 धाव संख्येवरती 27 धावांची गरज आहे आणि 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू 27 धावा, मोठ्या फटक्यांची गरज आहे, मोठ्या फटक्यांची मागणी आहे कामण संघासाठी. मात्र ढोकाळी संघ मात्र त्या देईल का बघणं गरजेचं आहे. अजूनपर्यंत झालेला नाहीयेत आणि झाला तर इतिहास होईल. चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहिला आहे त्या ठिकाणी अरुण वाडेकर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. बाउंड्री लाईन पासून काही फुटाच्या अंतरावरती हा चेंडू या ठिकाणी थांबवला आहे. 22च्या रूपाने धावफलक पुढे सरकेल. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. मोठ्या फटक्यांची गरज प्रत्येक चेंडूवरती आहे. हा इतिहास आहे की या अशा पद्धतीने धावा कधीच झालेल्या नाहीयेत या मंडळाच्या टुर्नामेंटमध्ये. मात्र पाहणं गरजेचं आहे की क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवशी नवीन काही ना काही आपल्याला बघायला मिळत असतं. ब्राटा मुर्दा विकेटचा मारा, पुला लाईन डिलिव्हरी, खराब शॉट सिलेक्शन. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 46 धावा, 3 चेंडू 25 धावांची गरज. जितू पाटील अटोकाट प्रयत्न करतात, मात्र चेंडू काय बॅट मध्ये मेडल होताना दिसत नाहीये. आणि ज्या वेळेस असे टुर्नामेंट असतात, ज्यावेळेस असे मॅच असतात, त्यावेळेस आपण बघतोय की फलंदाजाकडे गमावण्यासाठी काहीच नसतं. त्यामुळे फलंदाजा फ्री माइंड खेळत असतो. पाहूया कुठपर्यंत मोर्चा नेला जातोय, कुठपर्यंत हा सामना नेला जातोय. वाईट चेंडू, धाव फलक पुढे सरकेल. धावसंख्या नक्कीच पुढे सरकते. धावसंख्येमध्ये भर पडते. 47 धावा, याचा अर्थ 24 धावांची गरज आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. मागील देवदल या ठिकाणी आपण बघतो एका चेंडूमध्ये 9 धावा झाल्या होत्या. 3 वाईट टाकल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार लागला होता. तर तशा पद्धतीने काही चमत्कार बघायला मिळेल का. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र नजरहटी तर दुर्घटनाघाटी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पद्धत आले ते होत नाहीये, फुटवर्क होत नाहीये, चेंडूच्या लाईन मध्ये येण्याचा प्रयत्न केला जात नाही. मात्र जितू पाटील या ठिकाणी हा चेंडू मिस करतात. 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू 24 धावा हे हव्यात. माफ करा, 2 चेंडू 24 धावांची गरज. थोडस मिस कमेंट झाली, इथे लक्ष असतो. येस, 2 चेंडू मध्ये येस या ठिकाणी आपण बघतोय की इथे नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय गिरीधरजी म्हात्रे आहेत, त्यांनी सुद्धा इथे प्रयत्न चालू केले बाहेरून जिंकण्याचा. नक्कीच राईट आर्म द विकेटचा मारा पुन्हा एकदा. जितू पाटील यांच्याकडनं अपेक्षा होती एकाच तरी षटकार बघायला मिळेल, मात्र एकही षटकार त्यांच्या मार्फत बघायला मिळालेला नाहीये. प्रेक्षकांना नाराज केलेला आहे. मात्र ढोकाळी संघ अतिशय चांगलं काम करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 49 झालेले आहेत. थोडस नक्कीच मिस कमेंट झाला होता माझ्याकडनं या अगोदर. थोडासा क्रिकेट पासून दूर झाला की लगेच बघा तिथे थोडस लक्ष विचलित होत असतं. थोडासा पुढे आला होता फलंदाज. थोडस लक्ष विचलित होत असतं. थोडासा पुढे आला होता फलंदाज.